श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा नववर्षासाठी वास्तू टिप्स. गुढीपाडव्याचा सण अवघ्या काही दिवसावर आला आहे. याच दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. येणारे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख, शांती, निरोगी आरोग्य आणि आनंदात जावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते. नवीन वर्षात लक्ष्मी देवीची कृपा राहावी यासाठी लोक अनेक उपाय करतात. जर तुम्हालाही लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी आणि नवीन वर्ष आनंदात जावं असं वाटत असेल तर त्याआधी वास्तूच्या काही खास टिप्स नक्की करून पहा. 1. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या घराची नीट साफसफाई करा. घरातील कोपरा स्वच्छ धुवून घ्या. वास्तुशास्त्रानुसार नववर्ष सुरू होण्याआधी घराची साफसफाई केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते, लक्ष्मी देवीही प्रसन्न होते. 2. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरातील सर्व तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाका. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन वर्ष सुरू होण्याआधी दुकानातील अनावश्यक सामान काढून टाका. जर घरात बंद घड्याळ, बिघडलेला कम्प्युटर आणि तडा गेलेला आरसा असेल तर तो लगेच घराबाहेर काढून टाका. 3. गंजलेली भांडी किंवा इतर कोणतीही खराब झालेली वस्तू घरात ठेवू नका. असं म्हणतात की अशा वस्तू घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते, घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच गंजलेल्या भांड्यातून अन्न खाल्ल्याने आरोग्यही बिघडते. 4. जर तुमच्या घरात टेबल, सोफा, खुर्ची असे कोणतेही तुटलेले फर्निचर खूप दिवसापासून तसंच पडलं असेल तर ते लगेच फेकून द्या. असं म्हटलं जातं की घरात खराब फर्निचर ठेवणं अशुभ मानलं जातं. 5. वर्षाच्या सुरुवातीआधीच तुमच्या घरात मिनी पिरॅमिड ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे व्यवसायातही भरपूर फायदा होतो. असे मानले जाते की पिरॅमिडचा प्रभाव आसपासच्या गोष्टीवर सकारात्मक प्रभाव पडतो. 6. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाच्या मूर्तीचा फोटो लावा. घराच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवणं फार शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.